माणूस हा बोलबच्चन असायला हवा असं मला वाटतं. कारण काय आहे ना की बोलण्याचे चणेही विकले जातात, पण न बोलणाऱ्याचा हिरा सुद्धा विकला जात नाही. म्हणून मला बोलायला फार आवडतं. आणि तसंही माझा हा बोलका स्वभाव सगळ्यांनाच आवडतो बरं का. म्हणून तर सचिन मला त्याच्या प्रत्येक पार्टीमध्ये बोलत असतो. हो, तेंडुलकरांचं. लहानपणी आम्ही मित्रच होतो, पण नंतर मग तो पुढे क्रिकेट खेळायला लागल्यापासून आम्ही जरा लांब झालो. हे आता हल्ली अनिलची जी पार्टी झाली ना त्यात आम्ही भेटलो होतो. मग काय पुन्हा मित्र. यु नो वन थिंग, ॲक्च्युली अनिलने ना ही पार्टी खास माझ्यासाठीच ठेवली होती. हो मग त्याचं काय आहे की त्याच्या कंपनीचे सगळ्यात जास्त शेअर्स मीच विकत घेतले ना म्हणून. आणि अजून एक गोष्ट, अनिलच्या वडिलांना रिलायन्स हे नाव ठेवायला माझ्याच वडिलांनी सांगितलं होतं. हो, माझ्याच वडिलांनी सजेस्ट केलं होतं. म्हणजे काय, माझ्या वडिलांच्या ओळखी काय कमी नाही आहेत. पण बघ आता कसं आहे की तो झाला वडिलांचा पार्ट, आता मला सुद्धा माझी एक ओळख निर्माण करायला हवी ना. म्हणून मी आता भारतात कमी आणि बाहेर जास्त असतो, फिरतीवर असतो. आता हल्लीच ओबामाची अपॉइंटमेंट फिक्स झाली आहे. हो नाही म्हणजे कसं आहे की आता त्यांच्याबरोबर जरा भारताच्या विकासाबद्दल जरा एक चर्चा करायची म्हणून. अरे बापरे, 1:30 वाजला. मला निघायला हवं, माझ्या फ्लाईटची वेळ झाली. नाही काय ना, 1 मिनिट सुद्धा जरी लेट झाला ना तरी मनमोहन मनावर चिडतील. अहो पण ती शांतच बसत नाही. काय तुम्हाला म्हटलं ना, माझा हा बोलका स्वभाव भल्याभल्याला बोलायला भाग पडतो. ते लोकांसमोर बोलत नसतील, पण मी असलो की ते इतके बोलतात की विचारायला सुद्धा नाही. बरं चला, मी आता निघतो. ओके, बाय, भेटूया.